अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोन धारदार तलवारींचा दहशत पसरवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात. अमरावती शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेनं कडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या पथकानं दोन धारदार तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. कपिल वास्तू नगर अमरावती इथं एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आपल्या हातात दोन लोखंडी धारदार तलवारी घेऊन नागरिकांना धाक दाखवून गुन्हा करण्याच्या उद्देशानं दहशत पसरवत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ कारवाई करत संशयित इसमास ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान त्याच्याकडून दोन लोखंडी धारदार तलवारी किंमत अंदाजे 3,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रफुल्ल सागर वानखेडे, वय वर्ष 21, राहणार कपिल वास्तू नगर अमरावती असं असून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर इथं आर्म ॲक्ट कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गुन्हे रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले तसेच पोलीस अंमलदार गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, विशाल वाघ पांजर, मिर्झा नईम बेग, विकास गुडधे, सागर ठाकरे, योगेश पवार, चालक संदीप खंडारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अमरावती पोलिसांनी दिला आहे.